नमस्कार. काल शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन होता. त्याआधी 21 दिवस रोज एक अध्याय याप्रमाणे 21 अध्यायांचे वाचन महाराजांनी पूर्ण करून घेतले. यामागे एक कहाणी आहे. लग्नाआधी माझ्या वडिलांची आई, माझी आजी अक्का हिने सर्वप्रथम ही पोथी कशी वाचायची हे शिकवले. त्यावेळी दशमी, एकादशी, द्वादशी असे 3 दिवस पारायण होत असे. तिसऱ्या दिवशी महाराजांचा नैवेद्य असायचा. त्यावेळी ती म्हणायची, तू फक्त वाचन कर, सगळा नैवेद्य मी बनवेन. तिच्या हातचा तो रुचकर स्वयंपाक आजही स्मरणात आहे. प्रत्येक वेळी पोथी वाचताना तिची खूप आठवण येते. माणसाने देवाचे काही ना काहीतरी करीत राहावे असे ती नेहमी म्हणायची. काल नैवेद्यात कांदा, मिरची, पिठलं, भाकरी, लापशी, वरण, भात असे महाराजांचे सर्व आवडीचे पदार्थ बनवले होते. 21 दिवस कसे पूर्ण झाले हे कळलेच नाही. दरवेळी महाराज निर्विघ्नपणे पारायण करून घेतात. गणगण गणात बोते हा महाराजांनी दिलेला मंत्र श्री गजानन महाराजांच्या कृपेने सर्वांचे दुःख, दारिद्र्य, रोग, चिंता नष्ट होऊन सुख व शांती लाभो. महाराजांची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर सदैव राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.